ओके तर बघू तर ट्राय तर करू. पुण्याला पाणीपुरी नाही भेटत त्यामुळे सुषमाला इथं पाणीपुरी खायची. घे घे तर चांगली पाणीपुरी. पुन्हा एकदा आम्हाला जाऊन दिल्याबद्दल थँक्यू. सगळ्यांचं थँक्यू. गणपती बाप्पा मंगल मूर्ती ज्योतिबाच्या नावानं. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? एकदम मज्जेत ना. तर मित्रांनो, आपण पुन्हा एकदा एका नवीन खरं तर रोड ट्रिपला चाललो आहोत. ही रोड ट्रिप आहे आपली पुणे टू लेह लडाख. तर मित्रांनो, लेह लडाखला आम्ही निघालोय आणि आज खरं तर पहिला दिवस आहे आणि घरातून निघालोय. तर गाडी आपली आहे क्रेटा आणि आम्ही जोडीने निघालोय. तर तुम्हाला मी क्रेटामध्ये काय काय आहे ते दाखवतो. पहिलं आम्ही कशा पद्धतीची म्हणजे तयारी केलेली आहे क्रेटामध्ये आणि हा सगळा 5000 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. आमच्यासोबत तुम्ही सुद्धा या लेह लडाख ट्रिपची एन्जॉय घ्या. तर आपल्या मित्रांनो, या गाडीमध्ये काय काय कसं केलं तुम्हाला दाखवतो मी. तर आपण आता अशी ही आपली गाडी आहे. ह्या गाडीमध्ये आता इथं समोर आहे ना सगळं खाली सामान ठेवलं आहे. हे बघू शकता स्वयंपाकाचं वगैरे. हा टेंट पण ठेवला आहे. इमर्जन्सी लागला तर आपला टेंट लागेल आणि अशा पद्धतीनं पूर्ण बेड केला आहे जो तुम्हाला मी पाठीमागून दाखवतो. हे बघा अशा पद्धतीचा बेड केला आहे आणि मस्त जरा उशा वगैरे घेतले. ते सिलेंडर घेतला आहे छोटा जो आतमध्ये टाकलेला आहे तो. आणि आता हे बघा बॅग याची तयारी आहे. बॅग आपण याच्यावरती ठेवणार आहे आणि झोपायची वेळेस ती बॅग समोरच्या बाजूला ठेवणार आहे. हे इमर्जन्सी झोपण्यासाठी जर आपल्याला गाडी चालवून कंटाळा वगैरे आला तर आपण याच्यातच झोपणार आहे. अशा पद्धतीने आपण नियोजन केलेले आहे. तर चला ठेव चल. अरे उचला ना. चला उरका. राहू दे त्याला माल काय. तर फायनली सगळी तयारी झाली आणि आरतीचं ताट सुद्धा मम्मी घेऊन आली होती. त्यामुळे सुषमाने जातं ते ताट घेतलं आणि गाडी वळवण्यासाठी सुषमाने पहिली सुरुवात केली. सगळेजण खरं तर आनंदी पण आहे जाण्यासाठी. आम्ही जातोय म्हणून, कारण की आम्ही फिरलो ना त्यांना सुद्धा मजा येते. तर अशा पद्धतीने आपण पहिलं गाडीवरती पाणी वगैरे करून घेतलं सुषमाने. नंतर माझी सगळ्यात छोटी चुलती काकीने वावळ्याला घेतलं. तर बघू शकता तिकडे दोघं सुद्धा आहे ना व्हिडिओ काढते ते. तर दक्षू तर खूप एक्साइटमेंटमध्ये आहे आणि त्याच्यामुळेच खरं आम्ही जाऊ शकलो आहे. कारण ती म्हणली जा या फिरून म्हणून आमचा प्लॅन झालेला आहे जायचा. तर आता मम्मीसुद्धा माझी गाडीला वळून घेते. ही आपली खरं तर हिंदू धर्मात परंपरा आहे. कुठेही लांब जायचं असेल तर गाडीला पूजणं हे खूप तितकंच महत्त्वाचं आहे. ही आहे माझी दुसरी चुलती ताई म्हणतो आम्ही तिला. तिने सुद्धा पूजून घेतलं. पुन्हा एकदा सुषमाने पूजलं आणि फायनली आता आमच्या अंकुशा त्याने नारळ फोडून खरं तर गाडीचं पूजा केलेली आहे. तर चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती ज्योतिबाच्या नावानं. तर मित्रांनो, कुठलीही ट्रिपला जायच्या अगोदर आहे ना ज्या माणसांमुळे आपण फिरतो ना त्या माणसांचं धन्यवाद मानलं पाहिजे. तर ती कोण आहे? तर ही बघा. तर यांच्यामुळे आम्ही फिरू शकतो मस्तपैकी ही जग. चल उतरा, चला उतरा. हा थँक्यू. नाराज नाही ना? नाराज नाही. ते नाराज नाहीये त्यांचे ना. आपण आलं मग ती प्लॅनिंग करणार आहे. आम्हाला जाऊन दिल्याबद्दल थँक्यू. सगळ्यांचं थँक्यू. पुन्हा एकदा जाताना पहिल्यांदा गाडीमध्ये डिझेल टाकलं आणि डिझेल टाकून जी गाडी आम्ही डायरेक्ट संगमनेरपर्यंत नेली. कारण की संगमनेरपर्यंत रस्ता व्यवस्थित होता. तिथं जाऊनच सध्या काय राहिलं घ्यायचं ते सगळं आम्ही इथं असलेल्या डीमार्टमध्ये गेलो. तर आता आपण संगमनेरच्या जवळ आलोय. त्यामुळे कसं आहे सकाळी रात्री आपण अचानक निघालो त्यामुळे काही घेता नाही आलं. त्यामुळे तुम्ही इकडे बघू शकताय इकडे आहे डीमार्ट आणि थोडंसं डीमार्टला आता काहीतरी खरेदी करतो. दुसरं काय सायकल लागलं तर ते पण घे. काय घेते काय काय घेतलं आता आपण? काय घेते मसाले? तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी सगळं घेऊन झालेलं आहे. तर आता आम्ही निघतोय. आता
बस एवढं सामान आता आपण घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं लागतं मी बाहेर आलं की आयोडेक्स छोटा आयोडेक्स. अजून एक पिशवी घेतली म्हणजे टेन्शन नाही का. ओके मध्ये राहील. बिल झालं 1745 रुपये. अशा पद्धतीने झालेली आपली खरेदी. आता एवढं आपल्याला इथपर्यंत वाचेल. बाकी काय लागलेलं आपण मध्ये आधी घेऊ. काय घ्यायचं असेल तर. आईस्क्रीम नको आता बस. लगेच नको पुढं घेऊ. जेवायचे भूक लागली आता म्हणून लगेच. सकाळी घरातून लवकर निघालो होतो आणि संगमनेर नंतर आता डायरेक्ट आम्ही खरं धुळ्याच्या जवळ आलो होतो. त्यामुळे आता खरं तर भूक भरपूर लागायला लागली होती. त्यामुळे आम्ही ना इथे एक चांगला धाबा बघितला आणि इथं जेवायला थांबलो. तर मित्रांनो फायनली आता जेवायला थांबलोय. आता वाजल्यात 3:30. बऱ्याच वेळ ड्रायव्हिंग केल्यानंतर आता जेवायची गरज आहे. त्यामुळे आता जेवून घेतो. काय काय जेवायला बघतो इथलं. धाब्यावर थांबलोय. सगळे धाब्याचे. तर आता आम्ही घेतलंय मिक्स व्हेज. आम्ही त्याला धुळ्याच्या जवळ आलोय आणि बराच वेळ झालाय. 3:30 झाले. जेवलो नव्हतो तर आता मिक्स व्हेज घेतलाय. पापड घेतला ना एकदम थर्ड क्लास पापड आहे. तो काय खाल्लेला नाही आम्ही. पण मिक्स व्हेज कशी काय आता ते बघतो. ते करे फायनली झालेलं आहे आमचं जेवण. मस्त पोट भरून खाल्लंय आणि बडीशेप पण घेतली. काय रील बघते का आपलीच. आमचीच रील बघते. चालायचं का. झालं का फोन. काय धुळ्यानंतर साधारण 200 किलोमीटर गाडी चालूच राहिलो. संध्याकाळची वेळ होती त्यामुळं कसं आहे ट्रॉफिक थोडीशी कमी झाली होती आणि आम्ही येऊन पोचलो. तर मित्रांनो बऱ्याच वेळ प्रवास केल्यानंतर थोडं थांबलोय बरं का. थोडंसं हॉटेल दिसतंय. जरा बघू काय भेटतंय का. तसं तर भूक जास्त नाही आहे. आता इंदोरीतून राहिले आपल्याला 130 किलोमीटर. अजून बराच वेळ जाणार आहे इंदोरपर्यंत. त्याच्यानंतर बघू पुढं काय करायचं ते. पण शक्यतो आमचं असं चाललंय की गाडी संध्याकाळी रात्री चालवायची. कारण की जितकं जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत. झोप आली की मग गाडीतच झोपू म्हणतो. ओके काय करायचं बोल. तू झोपू नको मी झोपणार. इथं काही विशेष काय खायला काय नाही. कचोरी वगैरे हे काय आपल्याला खायचं नाहीये. भूक नाही तरी पण पोहे आणि तर्री 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 पोहे आपण तसं. पण नको आपल्याला तसं काही. तर चल निघू आपण. भूक लागली आता. भूक नाही आपल्याला. ते हॉटेल वेगळं यार. हे वेगळे. अरे भूक लागल्याशिवाय खातं का माणूस. ठीक आहे. रात्रीच्या वाजल्यात 1:15. तुम्ही बघू शकता 1:15 वाजल्यात. आणि एवढ्या रात्रीचं आम्ही आलोय आता इंदोरमध्ये. त्याचं कारण पण सांगतो काय. सराफा मार्केट. त्या मार्केटमध्ये आलोय आणि ह्या रात्रीचं काय आहे बघा. मस्तपैकी इथं खाऊ गल्ली आहे आणि ती रात्रभर चालू असते. आणि ही ती गल्लीची जी मजा आहे ना ती वेगळी आहे. तर चला इथं आतमध्ये बघू नक्की काय काय आहे जे आपल्याला खाता येईल. कारण की बराच वेळ झाला आहे आपल्याला. ओके तर हे बघा हे आहे ते मार्केट. चलो. रात्री 1 वाजता इतके लोक खातात. हे काय सगळेजण आमच्यासारखेच उपाशी आहे का काय कळा ना. तर मित्रांनो तसं नाही. ह्या मार्केटचा एक विषय आहे. इथं दिवसाच्या वेळेस आहे ना सराफ म्हणजे अख्खी सोन्याची दुकानं हे बघू शकता. आणि ही सोन्याची दुकानं रात्री 8 वाजता बंद झाल्यानंतर हे मार्केट चालू होतं आहे. त्यामुळे याला सराफा बाजार असं म्हणतात. ते बघा खायला तुम्हाला भरपूर काही नाही काय खायला भेटणार इथं वेगवेगळे सगळं लय मोठं आहे. पण आपल्याला काय तिकडे जायचं नाही. तुला काय खायचं सांग ना. सोयाबीन चाप खायचं ना. सोया चाप ना. इकडं पुण्याला पाणीपुरी नाही भेटत त्यामुळे सुषमाला इथं पाणीपुरी खायची. घे येतो सर चांगले पाणीपुरी. वेगवेगळ्या पाणीपुरी खायला आली का खाऊन बघ. एवढी पाणीपुरी अहो तोंडात बसते का नाही बघ. हे बघा मस्तपैकी स्वीट आहे. रबडी सीताफळ रबडी केशर रसमलाई बर्फी. काय घेतलं तू. सीताफळ रबडी हा. आता घेतो राईस खायचं आहे का. मस्त पुलाव राईस खातो. नंतर एक सोयाचाप खायचं. काय खायचं आहे सोयाचाप ना. सोयाचाप खायचं आहे. तर मित्रांनो आला ना इंदोरच्या या गल्लीला नक्की भेटे बघा.
एक नंबर आहे रात्रीचं मार्केट. ते चांगलं आहे का? सोयाचाप खायला विसरू नका. आम्ही सोयाचाप घेतलाय. यांनी जो सोयाचाप बनवलाय ना अजिबात चांगला बनवला. जो आपण खाला तो वेगळा आहे, हा वेगळा आहे. ओके दिस तर बघू तर ट्राय तर करू. चांगलं आहे. ओके चल जाऊ दे. हाय ओके. सुषमा ओके म्हणते म्हणजे मग नको खाऊ ना. काय करतो काय तर फुल झाली का? एवढ्या ह्याच्यामध्ये फुल झाली. अजून लोक खाते ते कोकोनट क्रश. कोकोनट क्रश मागच्या वेळेस आपण व्हिडिओ घेतले ते याचे. कर सुरुवात चल. तर फायनली मित्रांनो झाले खाऊन वगैरे. आता आम्ही चाललो इंदोर शहराच्या बाहेर. बघू आता झोप किती येते त्याच्यानंतर ठरवणार आहे गाडी पुढं चालवायची का नाही चालवायची. तर सध्या तरी आम्ही आता दोघंजण गाडी घेऊन पहिलं इंदोरमधून एक्झिट होतो. तर कसं होईल त्याला गाडी सिटी बाहेर काढली तर मग पुढचं नियोजन करता येईल. फक्त खाण्यासाठी आलो होतो. जास्त काही खाल्लं नाही. मलाच खायला लागलं. मलाच खायला लागलं. बरं ठीक आता झोप यायला लागली ना खाल्यामुळं. तर बघू आता झोपायची आवश्यकता आहे. हो पहिलं बाहेर निघू मग बघू. तर मित्रांनो आता वाजल्यात 2:30 आणि आता झोप आलेली आहे. मस्त बघा गाडीमध्येच जरा झोपतो 1-2 तास आणि नंतर पाठच निघायचं प्लॅनिंग आहे तसा. बघू किती झोप लागते ते. आणि हा ब्लॉग आहे ना तो संपवतो आजचा. भेटूया उद्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये.